श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली. काल शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधूंच्या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झालं. याच सभेच्या अनुषंगानं नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील कामगार नगर परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महाविकास आघाडीचे उमेदवार सलीम शेख, गीता जाधव, माया काळे आणि रेणुका लहारे यांचे फटाके वाजवून औक्षण करत तसंच घोषणाबाजी करत कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. मला वाटतं आम्ही 20 वर्षापासून या पक्षात काम करतोय आणि एकीने काम करतोय. आज कामगार नगरमध्ये 7 ते 8 10 पदाधिकारी आम्ही लावून ठेवलेले आणि गेल्या पडत्या काळात पण मनसेला आम्ही उभारी देण्याचा प्रयत्न कामगार नगरमधून करतोय. जवळजवळ 5000 मतदार असलेल्या या लोकवस्तीत आपण चांगलं काम करतोय. मामांना 100% मोठ्या फरकाने आणि निवडून देऊ आम्ही. चारही उमेदवार आमचे प्रबल्य आणि असे दावेदार आहे की आजच त्यांचा गुलाल उधळला तरी हरकत नाही असं मला वाटतं. मतदारांना काय आवाहन करा तुम्ही कामगारांना? मी तर सांगेल की सर्वांनी रेल्वे इंजिन मशाल या चिन्हासमोर मतदान करा. मला वाटतं मराठी माणसासाठी आपण सर्वजण एकत्र यावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचारादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंच्या सभेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा बूस्टर मिळाला असून आज उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक मुद्द्यांवर भर दिला. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आलं. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारांशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी पाहूयात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी काही सभा झाली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे काही उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सलीम मामा शेख. आपण त्यांना विचारणार आहोत काय नेमकं सांगणार, प्रतिसाद आता कसा लाभतोय जनतेचा? म्हणजे खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जे समाजसेवक असतात नेहमीच सर्वसामान्याच्या दुःखामध्ये धावून जातात. निवडणूक फक्त ही 1 दिवसाची आहे आणि जनतेला माहिती आहे नेमकं काय करायचं. प्रभाग क्रमांक 11ची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि मला वाटतं निश्चितच आमच्या 4ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची काही सभा झाली त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, बसायला जागा नव्हती आणि आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण जे काही प्रचार करताय ते आपल्यासोबत. खरं तर आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे या दोघं भावांनी एकत्र यावं ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. तसेच संपूर्ण मराठी माणसाची आणि महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. आणि वाटतं काल महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा ही जी पहिली सभा आहे, ठाकरे परिवाराचं नाशिकवर विशेष प्रेम राहिलेलं आहे आणि पहिल्या सभेचं बिगुल काल ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये केलेलं आहे. या सभेनंतर मराठी माणसाचा एक मत आणि एक महाविकास आघाडीचा विजय म्हणायचा. खरं तर नेहमीच म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, नेहमीच यांनी मराठी अस्मिता जपलेली आहे. मराठी माणसावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे. आणि जर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं आनंद उत्सव साजरा करते. तुम्ही एक उमेदवार देखील आहात आणि मनसेची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, काय सांगा? खरं तर मी एक उमेदवार सुद्धा आहे. संपूर्ण नाशिक शहरामध्ये मला फिरावं लागतंय. या नाशिक शहरामध्ये फिरल्यानंतर निदर्शनास येतं
तर संपूर्ण नाशिक महानगरपालिकेच्या या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत, भारतीय जनता पार्टी 100+चा जो नारा दिला होता, पण तो 100+चा नारा कुठेतरी त्यांना मिसगाईड केलेले या ठिकाणी. आणि जनतेमध्ये आपल्याला सांगू इच्छितो, तर त्यांचा 100+चा जर नारा होता तर इतर पक्षातनं त्यांना उमेदवार आयात करण्याची गरज पडली नसती. तर मला वाटतं नाशिककर जनता ही हुशार आहे. नाशिक महानगरपालिकेची सत्ता ही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. काय सांगणार प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज तुम्ही काही प्रचार चालू केला? सर्वांना जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 11 मध्ये अतिशय उत्तमरित्या घराघरामध्ये आमचं सर्वांचं ऑक्शन केलं जाते आणि कार्यच सांगायचं, आमचे गुरु सलीम मामा शेख आमच्या बरोबर असताना प्रत्येक घराघरामध्ये ते पोचलेले, त्यांची कार्याची पावतीच सांगते की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले कामं करू. तुम्ही काय सांगणार, कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला प्रतिसाद जनता आम्हाला निवडून देणार. खरं तर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जनतेचं हे प्रेम पाहून आम्हाला सुद्धा ह्या जे काही आम्ही आता उमेदवारी करत आहोत, आम्हाला याचे लोकांकडनं मिळणारा जे प्रोत्साहन आहे, आम्हाला आणखीन आणि आणखीन ऊर्जा मिळते. सर्व लोकांपर्यंत जे काही आम्ही आता जात आहोत, भेटी घेत आहोत, लोकांचे आशीर्वाद आम्हाला भेटत आहे. नक्कीच धन्यवाद सर्वांना की हे सर्व प्रेम दिलं. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सलीम मामा असतील, मायाताई काळे असतील, गीताताई जाधव असेल आणि मी स्वतः रेणुका विठ्ठल लहारे, येणारा विजय हा आमचा आहे असं मला एक आशा आहे. आणि खरंच नक्कीच ही सर्व लोकांकडनं जी जबाबदारी मला, जी काही पक्षाने आमच्यावरती जे एक करा एवढं येणारा विजय उमेदवारांनी सांगितला का हा आमचाच आहे. इलेक्शन येत्या 15 तारखेला होऊ घातला आहे, तरी देखील विजय त्यांनी आताच्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.